जो 50 वर्ष ही काम करत आहे अंगभंग निवारणाचा, त्याच्यामध्ये आपल्याला लायन्स इंटरनॅशनलकडून 1,16,00,000 रुपयाची मदत केवळ इक्विपमेंट घेण्यासाठी मिळालेली आहे। त्यामध्ये आपल्याकडं जी इक्विपमेंट्स घेतली गेलेली आहे ती डोळ्याच्या प्रत्येक भागाचं निदान करण्यासाठीची आहे। पहिलं जे इक्विपमेंट आहेत त्याला OCT असं म्हणतात। त्याच्यामध्ये प्रामुख्याने नेत्रपटलाचं ऑब्झर्वेशन केलं जातं आणि त्याच्यावर काय उपाय करायचे त्याचा विचार केला जातो आणि डॉक्टर त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतात। दुसरं जे आहे ते फंडस कॅमेरा आहे। त्याच्यामध्ये पडद्यामध्ये जर रक्तस्राव झाला असेल आणि जर डोळ्याला पेशंटला त्रास होत असेल तर त्याच्यावरही ट्रीटमेंट कशी द्यावी ह्याच्यातून ह्या फंडस कॅमेऱ्यामधून आपल्याला समजतं। नंतर B-स्कॅन नावाचं जे मशीन आहे तर त्याच्यामध्ये जर रक्तस्राव झाला असेल, डोळ्यामध्ये जर एखाद्या वेगळ्या प्रकारची गाठ आलेली असेल तर त्याचं स्कॅनिंग केलं जातं आणि त्याच्यावर रोगनिदान केलं जातं। पेरिमेट्री म्हणजेच काचबिंदू हा जो आहे त्यांनी पूर्णपणे अंधत्व येऊ शकतं आणि म्हणून लवकर निदान होणं गरजेचं असतं आणि त्या पेरिमेट्रीमधून पुढे पेशंटला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते याचा डॉक्टर विचार करतात आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते। ही सगळी जी इक्विपमेंट्स आहेत त्याशिवाय बारीक इतर पेशंटला लागणारी इक्विपमेंट्स आपल्याकडे आहेत आणि या सगळ्या इक्विपमेंटचा फायदा हा फलटणच्या जनतेला होणार आहे याची खात्री आम्हाला आहे आणि म्हणूनच हे हॉस्पिटल अद्ययावत म्हणायला कोणत्याही प्रकारची चिंता तुम्ही वाटून घेऊ नका। इथं आलेल्या पेशंटवर सगळ्या तऱ्हेची ट्रीटमेंट दिली जाईल आणि त्याचा डोळा किंवा त्याची नजर ही चांगली होईल। कॅटरॅक्ट हा महत्त्वाचा विषय जो आहे त्याच्यात ह्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारची कॅटरॅक्टची ऑपरेशन्स घेतली जातात। लोकांना कॅम्पमध्ये जी ऑपरेशन्स होणारी माणसं असतात त्यांना फ्रीमध्ये इथं मोफत दिलं जातं। काही दुसरी जी कॅटेगरी आहे त्याच्यात सवलतीच्या दरात, अत्यंत सवलतीच्या दरात आपल्याकडं ऑपरेशन होतं, कारण हे हॉस्पिटलच धर्मादाय हॉस्पिटल आहे। धर्मादाय असल्यामुळे ही सगळी धर्मादाय म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टची जी बाइंडिंग्ज आहेत ती पाळून हे हॉस्पिटल कार्यरत आहे आणि म्हणूनच फलटणमध्ये या हॉस्पिटलचं महत्त्व आहे आणि फरांदवाडी इथे आपलं हॉस्पिटल आहे। मला वाटतं इथून 4 किलोमीटर ते हॉस्पिटल आहे। त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण अद्ययावत तऱ्हेचं ऑपरेशन थिएटर केलेलं आहे। त्यामुळे पेशंटला कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाही की कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन तिथे केलेल्या ऑपरेशनमध्ये होणार नाही याची खात्री या हॉस्पिटलला आहे। डॉक्टर्स अत्यंत आनंदाने आणि छान काम करण्याचं कारणच हे आहे की वर्किंग ॲटमॉस्फिअर या हॉस्पिटलमध्ये आहे। मॉड्युलर लॅमिनार ऑपरेशन थिएटर असं म्हणतात। म्हणजे काय, याचा बाहेरच्या वातावरणाशी कुठलाही संबंध ठेवलेला नाही। जवळजवळ 32 लाख रुपये खर्च करून ही एक रूम तयार केली जाते। ज्या वेळेला पेशंटचं ऑपरेशन चालू असतं त्यावेळेला त्याला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये इथं काळजी घेतली जाते। आता ह्या रूममध्ये वातावरण कसं आहे हे सगळं ह्या पॅनल बोर्डवर दिसतं। जरा जरी फरक झाला, बदल झाला, ऑपरेशन थिएटरमध्ये समजा बंद पडण्याची शक्यता असेल तर सगळं तुम्हाला ह्याच्यावर दिसतं। ह्या प्रत्येक पॅरामीटर हा फार महत्त्वाचा आहे। आता इथं ह्युमिडिटी किती आहे, टेम्परेचर किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं समजल्या आणि हे कंटिन्युअस चालू असतं आणि ह्याची जर सिस्टीम तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। गच्चीवर त्याचं फार मोठं युनिट आहे आणि त्याच्या आधारावर हे सगळं चालतं आणि सातारला एक जे हॉस्पिटल आहे आमचं लायन्सचं, तिथं अशी लॅमिनार ओटी गेले तरी आमची लॅमिनार ओटी ही अत्यंत खूप मॉडर्न आहे आणि लायन्स इंटरनॅशनलनी ही सगळ्यात मोठी सुविधा आमच्या सगळ्या लायन्स हॉस्पिटलला दिलेली आहे। मगाशी तुम्हाला हेच सांगत होतो की जवळजवळ 150 आय हॉस्पिटल आमची आहेत, त्याच्यामध्ये मुधोजी लायन हॉस्पिटलचं नाव येणं ही सुद्धा क्रेडिटेबल आहे।
तुला काय सांगायचं ते सांग. आपलं ऑपरेशन थिएटर अत्यंत अत्याधुनिक आहे. ह्याच्यामध्ये आता सरांनी सांगितलंच आहे, मी बाकीचं महत्त्वाचं सांगते की हे जे कडेला तुम्हाला दिसतंय हे ह्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल रेस 24 तास चालू असतात. ह्याच्यामध्ये कुठली दूषित हवाही येऊ शकत नाही, आली तरी ती 2 मिनिटात किल होते. इथे आपलं एसीचं पॅनल आहे, याच्यामधून हवा बाहेर जाते आणि आत येते शुद्ध होऊन. वर आपलं मशीन आहे पूर्ण, ते पूर्ण हवा ह्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल होत असते. हे ह्याचं एवढंच महत्त्वाचं, बाकी सगळं सरांनी सांगितलं.